हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे कनिष्ठ अभियंता भरती 2024 विषयी माहिती घेणार आहोत। अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथे माहिती मिळेल। फॉर्म भरणं सुरू आहे आणि एकूण पोस्ट आहे मित्रांनो 7951। एवढ्या चांगल्या पोस्ट आहे, त्यामुळे निश्चितच तुम्ही फॉर्म भरा। एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, वय काय आहे, सगळ्या गोष्टी माहीत करून घ्या आधी। त्यानंतर तुम्ही जर त्या याच्यामध्ये बसत असाल, क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल, तर तुम्ही निश्चितच हा फॉर्म भरा। ओके, सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। इथे काय काय सांगणार आहोत इथे सांगून देतो। ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट्स काय काय तारखा आहे, महत्त्वाच्या तारखा तुम्हाला सांगणार आहोत इथे। तर ॲप्लिकेशन फी किती आहे ते सांगतो। एज क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे ते सांगतो। टोटल व्हॅकन्सी तुम्हाला सांगितली आहे मित्रांनो 7951। एवढ्या चांगल्या व्हॅकन्सी मित्रांनो निश्चितच आहे, चांगल्या आहे। ठीक आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असेल ते सांगतो। त्यानंतर सिलेबस आणि पेपर पॅटर्न काय असणार आहे ते सांगणार आहोत। जॉब लोकेशन तुम्हाला कुठे जॉब करायचा आहे, कशात जॉब करायचा ते सांगणार आहोत। आणि जॉब प्रोफाईल व सॅलरी किती मिळेल तुम्हाला, या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली अगदी डिटेलमध्ये सांगणार आहोत। ओके, निश्चित राहा, पूर्णपणे सफिशियंट आहे हा व्हिडिओ। अप्लिकेशन डेट्स बघा किती आहे, तर सध्या फॉर्म भरणं सुरू आहे आणि 29 ऑगस्ट लास्ट डेट आहे। अप्लिकेशन करण्याची लास्ट डेट आहे 29 ऑगस्ट। आणि हां, समजा तुमचा फॉर्म चुकला की एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली, अशासाठी 29 ऑगस्ट ही डेट निघून गेल्यानंतरही तुम्हाला करेक्शन करता येते समोरच्या महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये, जे की तुम्हाला 8 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला करेक्शन करता येते फॉर्ममध्ये। फॉर्म जर चुकला असेल तुमचा, तर फॉर्ममध्ये करेक्शन करण्यासाठी पण त्यांनी जवळपास 10 दिवस इथे दिलेले आहे। ओके, त्यामुळे तुम्ही निश्चितच हा फॉर्म भरा। 29 ऑगस्ट लास्ट डेट आहे। नेक्स्ट, अप्लिकेशन फी किती आहे तर पाहा मित्रांनो, नेहमीप्रमाणेच 500 रुपये अप्लिकेशन फी आहे, ज्यातले फर्स्ट स्टेज 1 किंवा CBT 1 झाल्यानंतर तुम्हाला 400 रुपये परत मिळेल। त्यानंतर SC ST साठी 250 रुपये फी आहे। आणि फर्स्ट स्टेज किंवा CBT 1 झाल्यानंतर CBT 1ला तुम्ही प्रेझेंटी दाखवल्यानंतर तुमचे पैसे ते पूर्णच्या पूर्ण पैसे इथे वापस भेटन। या ठिकाणी 400 रुपये वापस भेटन, 100 रुपये तुमची फी राहील। ओके, नेक्स्ट, म्हणजे आधी पेमेंट करायचं आहे, त्यानंतर त्यामधले 500 पैकी 400 वापस भेटेन। आणि SC ST साठी तर 250 पैकी 250 पण पूर्णच्या पूर्ण वापस भेटेन। एज लिमिट बघा काय एज लिमिट किती, तर 18 ते 36 आहे फॉर जनरल कॅटेगरी। 18 ते 36 आहे जनरल कॅटेगरीसाठी। एक मिनिट, अपर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ, लोअर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ बघा, त्यामध्ये मित्रांनो 18 ते 36 आहे डेट ऑफ बर्थ। या डेटनुसार 18 ते 36 तुमचं वय पाहिजे। आणि डेट कोणती मांडली त्यांनी, 1/1/2025 या तारखेपर्यंत तुमचं 18 ते 36 या दरम्यान असलं पाहिजे। या तारखेला 18 वर्षापेक्षा कमी पण वय नसलं पाहिजे। आणि या 1/1/2025 या तारखेला 36 पेक्षा जास्त तुमचं वय नसलं पाहिजे। ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुमची पाय सांगतो कधी, तर जर तुम्ही ओपन किंवा EWS असाल तर 2/1/1989 ते 1/1/2007 या दरम्यान असली पाहिजे। म्हणजे 1989 पेक्षा कमी नसली पाहिजे आणि 2007 पेक्षा जास्त नसली पाहिजे। इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे। त्यानंतर OBC साठी 2/1/1986 ते 1/1/2007 या दरम्यान असली पाहिजे। त्यानंतर SC ST साठी 2/1/1984 ते 2007 या दरम्यान असली पाहिजे। एकंदरीत पाहता SC ST साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन, OBC साठी 3 वर्ष एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसत असेल। ठीक आहे, बघा 639 आणि हे 459। नेक्स्ट, त्यानंतर मित्रांनो एज रिलॅक्सेशन तुम्हाला प्रॉपरली मी सांगितलं आहे ऑलरेडी। SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष। ठीक आहे, OBC म्हणजे कोणते तर डायरेक्ट सरळ नॉन क्रिमिलियरवाले। ठीक आहे, ही गोष्ट तर तुम्हाला डायरेक्टच तुम्हाला पाठात झाली असेल, काही तेवढा विषय नाही। आणि हां, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय मागितले आहे ते सांगतो। एनी 3 इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा, कोणताही 3 वर्षाचा मान्यताप्राप्त डिप्लोमा, कोणताही 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे। ओके, चला नेक्स्ट। आणि हां, बऱ्याचशा पोस्ट आहेत ज्याला कोणताही 3 वर्षाचा तुम्हाला इंजिनिअरिंग डिप्लोमा मागितलेला आहे। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कोणकोणते आहे, Tier 1 आणि Tier 2। Tier 1 फक्त आणि फक्त क्वालिफाईंग बेस आहे। इथे तुम्हाला एक मेरिट क्वालिफाय करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर तुमचा मेरिट Tier 2 वर डिपेंड असेल, Tier 2 वर डिसाईड होईल। नेक्स्ट, सिलेबस बघा कोणकोणते, तर मॅथ, रिझनिंग, GK आणि सायन्स हे 4 आहे Tier 1चा सिलेबस।
टियर 1चा सिलेबस आणि पेपर पॅटर्न बघा. तुम्हाला सांगतो मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न 30 गुणांसाठी, जनरल इंटेलिजन्स किंवा रिझनिंगचे 25 प्रश्न 25 गुणांसाठी, त्यानंतर GK आहे 15 प्रश्न 15 गुणांसाठी, मग आहे सायन्स 30 प्रश्न 30 गुणांसाठी, अशी एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण आणि तुम्हाला 90 मिनिटं किंवा 1.5 तास तुम्हाला इथे पेपर सोडायला मिळेल. 1.5 तास तुम्हाला पेपरचा ड्युरेशन आहे. ठीक आहे, टाईम ड्युरेशन आहे 1.5 तास. निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो 1/3. पेपर टियर 1 आणि टियर 2 दोन्हीसाठी पण निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे. पेपर 2 किंवा टियर 2चा सिलेबस आणि पेपर पॅटर्न तुम्हाला सांगतो. यामध्ये GK किंवा जनरल अवेअरनेस बघा 15 प्रश्न 15 मार्कांसाठी, त्यानंतर फिजिक्स अँड केमिस्ट्री 15 प्रश्न 15 मार्कांसाठी, बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन्स 10 मार्क 10 प्रश्नांसाठी, बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड पॉल्युशन कंट्रोल 10 प्रश्न 10 मार्कांसाठी, त्यानंतर आहे टेक्निकल एबिलिटीज 100 प्रश्न 100 मार्कांसाठी. असे एकूण 150 प्रश्न आणि तुम्हाला 150 मार्कांचा हा पेपर राहील. तुम्हाला 120 मिनिटं किंवा 2 तास तुम्हाला कालावधी मिळेल पेपर सोडण्यासाठी. निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे. नेक्स्ट मेरिट कशावर बेस्ड राहणार, तर मेरिट राहणार तुमच्या CBT 2च्या मार्कांवर, नॉर्मलाइज्ड मार्कांवर, जे की तुमचे 150 पैकी तुमचे मार्क बनल. 150 पैकी तुमचा कट ऑफ बनल. फायनल कट ऑफ तुमचा CBT 2वर डिपेंड करेल. एकूण वॅकन्सी तुम्हाला सांगितली आहे 7,951. त्यानंतर जॉब लोकेशन बघा ऑल ओव्हर इंडिया, ऑल्सो इन महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला जॉब मिळेल. आणि हा जॉब कुठं मिळेल मित्रांनो, रेल्वे. अरे यार, रेल्वेमध्ये तुम्हाला जॉब मिळेल. आणि तुम्हाला टेक्निकल वर्क राहील इथे. टेक्निकल वर्क काही प्रमाणामध्ये ऑफिशियल वर्क पण इथे राहणार. कशा आहे बघा, वर्कशॉप, ट्रॅक मशीन्स, डिझेल शेड, पॉवर, स्टोअर डिपॉट, टेलिकम्युनिकेशन, सिग्नल इत्यादी ठिकाणी तुम्हाला टेक्निकल जॉब राहील मित्रांनो. ठीक आहे, या टेक्निकल पोस्ट आहे त्यामुळे ऑफिशियल वर्क तुम्हाला इथे कमी राहील. सॅलरी बघा, ग्रेड बी ची पोस्ट आहे. सॅलरी तुम्हाला 65,000 प्लस किंवा 65,000च्या आसपास तुमची सॅलरी राहील. ओके, नेक्स्ट. चला, संपला. प्रॉपरली तुम्हाला सगळ्या गोष्टी मित्रांनो इथे डिटेलमध्ये सांगितली. भारतीय रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंताच्या पोस्ट आहे. ठीक आहे, पोस्ट आहे. त्याला तुम्ही JEE म्हणू शकता, ज्युनियर इंजिनियर. 1 नंबर पोस्ट आहे. ठीक आहे, ज्यांनी तुम्ही 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल. आता तयारी करणारे बरेचसे मुलं इंजिनियर आहे. ओके, हे आहे वैश्विक सत्य. त्यांनी तर फॉर्म भरा आणि कॉम्पिटिशन कमी करा. ओके, तुम्ही लागा, बाकीच्याला लागून द्या. एवढ्या सगळ्या पोस्ट आहे मित्रांनो. ज्युनियर इंजिनियर, डिझेल इलेक्ट्रिकल. मला स्पष्टपणे दिसत नाही रे, हे जे आहे ना फाटलंय पूर्ण म्हणजे पेज फाटलाय पूर्ण येते. त्याला काय म्हणजे असं फाटू नये असं मी झूम केलं ना, त्यामुळे. ज्युनियर इंजिनियर, डिझेल इलेक्ट्रिशियन, वर्कशॉप इत्यादी प्रकारच्या पोस्ट आहे. प्रॉपरली ॲड मी मित्रांनो माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. नाव आहे टेलिग्राम चॅनलचं मराठी ॲस्पायरंट. ठीक आहे, मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल. ठीक आहे, ऑफिशियल नाव आहे. इत्यादी प्रकारच्या पोस्ट आहे मित्रांनो. आणि प्रॉपरली ॲड माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे. तिथून तुम्हाला प्रॉपरली पोस्टचे वगैरे नावं बघून घ्या. ठीक आहे, वेबसाईट पण तिथे तुम्हाला मिळेल. कोणत्या वेबसाईटवर भरायचे आहे, तर रेल्वेच्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. भारतीय रेल्वेमध्ये चांगले जॉब आहेत. ज्यांचा कोणाचा 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला आहे त्यांनी निश्चितच हा फॉर्म भरा, किंवा डिग्री झाली आहे, BE झाली आहे त्यांनी निश्चितच हा फॉर्म भरा. ओके, आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.